या साडीवरती आणि कलर बघा किती सुंदर आहे। हे स्टिच करून घेतलं होतं तर एकदम अशी मलमलीत साडी आहे, हेवी आहे थोडी। नवरदेव आणि नवरी आहेत, ती पुडी सुद्धा अजून यामध्येच आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये। आणि मी आज माझ्या साड्या तुम्हाला दाखवणार आहे, पण थोड्याफार साड्या मी या बॅग मध्ये भरून ठेवलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की या एवढ्या सगळ्या साड्यांचं मी काय करायचं ते। तर मला तर प्रश्न पडलेला आहे, कारण एवढे दिवस जागा नव्हती या साड्या ठेवण्यासाठी, म्हणून मी या बॅग मध्ये ठेवल्या होत्या। तर तुम्ही आता मला सांगायचं आहे की या साड्यांचं मी काय करायचं ते। मी आज तुम्हाला या सगळ्या साड्या दाखवणार आहे। आणि अजून एक मोठी बॅग अशी आहे, ती मी आता बेडमध्ये ठेवून दिलेली आहे, त्या सुद्धा मी साड्या काढलेल्या नाहीत। तर आता असं होतंय की कुठं लग्न कार्य असेल किंवा गावी वगैरे गेलं तर तेवढ्यापुरती साडी नेसण्यात येते, आणि मग साड्या तशाच राहून जातात आणि तशाच पडून जातात बॅग मध्ये साड्या। आणि मग काय होते, मग ब्लाऊज पण बसत नाहीत, मग साड्यांचं पण मग थोडंसं फॅशन पण बदलते, मग ओल्ड फॅशन होते, मग असं होते। तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की या साड्यांचं करायचं काय। चला मी तुम्हाला माझ्या साड्या दाखवते। ही साडी आहे, ही पुतणीच्या लग्नासाठी ही साडी घेतली होती मी। तर मोर वगैरे खूप सुंदर आहेत या साडीवरती, आणि कलर बघा किती सुंदर आहे या साडीचा। तर 3 ते 4 वेळा अशी साडी मी नेसली असेल। आणि पदर दाखवते तुम्हाला, हे बघा, हा असा पदर आहे साडीचा। आणि शालू असतो ना, सेमी शालू, तर तशी आहे, थोडी हेवी आहे ही साडी। स्टोन्स वगैरे आहेत साडीवरती। आणि हे ब्लाउज, तर परत एक ही अशीच सिंपल आहे, सिंपल साडी आहे ही। हा सिंपलच ब्लाउज आहे। आणि म्हणजे घरी वापरण्यासाठी मी ही साडी पिको फॉल करून घेतली होती, पण मी फक्त एकदा ते दोनदाच ही साडी वापरलेली आहे बघा। ही सुद्धा अशीच पडून आहे साडी। आणि ही बघा साडी, हे ब्लाउज आहे। ही मला भाऊबीजेला घेतली होती भावाने साडी। तर आता बॅग मध्ये ठेवल्यामुळे ना साड्या खूप अशा चुरगळलेल्या आहेत, हे बघा। हा पदर आहे, आणि हेवी आहे साडी, नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे। आणि हे काठ बघा, असे आहेत काठ। आणि जवळजवळ ह्या साडीला पण 8 ते 9 वर्ष झालेले आहेत। आणि ही साडी म्हणजे हे बघा, या साडीचं ब्लाउज दाखवते तुम्हाला। तर मी हे स्टिच करून घेतलं होतं, तर गळ्याची डिझाईन आहे ना, ही गळ्याची डिझाईन, तर मी ही म्हणजे ऑनलाईन काढली होती आणि त्या टेलरला मी दाखवली होती। मग तसंच त्यांनी हे ब्लाउजची डिझाईन करून दिलेली आहे। सुंदर आहे या ब्लाउजची डिझाईन। फुल स्लीव्ज आहेत, हाफ स्लीव्ज नाहीत। आणि ही साडी मी स्वतः घेतली होती, मामे भावाचं लग्न होतं त्यासाठी घेतलेली। जवळजवळ 4 वर्ष झालेली आहेत ही साडी घेतली आहे त्याला। सुंदर दिसते ही साडी मी नेसल्यानंतर, साऊथ इंडियन लुक येतो एकदम साडी ही नेसल्यानंतर। हे असा पदर आहे बघा, ग्रीन कलरचा। तर झालंय असं आता, म्हणजे काही फंक्शन पण नाहीयेत, कुणाचं लग्न पण नाही, आणि मग ह्या साड्या अशाच पडून राहतात बॅग मध्ये। आणि एक असा वास यायला लागलाय साड्यांचा ठेवून ठेवून। तुम्ही साडी, हे बघा, हे मी म्हणजे स्वतः घेतली होती, तर म्हणजे 3 वर्ष झालेली आहेत। तुळशीचं लग्न लावायचं होतं, तर तुळशीला नेसवण्यासाठी मी ही साडी घेतली होती, हे बघा। हे असे काठ आहेत, अशी आहे साडी। आणि गोंडे आहेत पदराला। हे बघा, हा असा पदर आहे, तुम्हाला दाखवते, असा पदर आहे हा।
पण साडी नेसल्यानंतर ही खूप सुंदर दिसते, उठून दिसते एकदम साडी. तर तुळशीचं लग्न लावलं होतं मी, तर मग डब्यावरती तुळशीची कुंडी ठेवली होती आणि मग त्या कुंडीला मी ही साडी नेसवली होती. ही साडी पण मी फक्त 2च वेळा नेसलेली आहे. तुळशीला नेसवली एकदा आणि मी 2दा नेसली. तर कलर वगैरे सुंदर एकदम उठून दिसत आहे या साडीचा कलर. तुम्हाला ही साडी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ऍक्च्युली हे ब्लाऊज मी स्वतः शिवलं होतं, पण हे थोडं फसलेलं आहे ब्लाऊज. हे बाहुबली स्लीव्स केल्या, पण त्या काही मला एवढ्या जमलेल्या नाहीत. या स्लीव्ज आहे ना, असा याचा फुगा व्हायला पाहिजे, पण तो फुगा होत नाही, एकदम बसलेले आहेत या स्लीव्ज. आणि गळा पण मला काही एवढा जमला नाही त्यावेळेस. हा असा गळा आहे बघा, हा असा गळा तुम्हाला असं दाखवते मी. हे बघा असा याचा गळा आहे, थोडा फसलेला आहे. मी दुसरा ब्लाऊज शिवणार आहे या साडीवरती. या कलरचं ब्लाऊज पीस आणणार आहे आणि दुसरा ब्लाऊज शिवणार आहे. आणि ही बघा, ही ग्रीन कलरची साडी आहे. या साडीला 10 वर्ष झालेली आहेत. तर ही मिस्टरांनी घेतली होती, मला लग्नासाठी घेतली होती, भावाच्या लग्नासाठी. सिंपल असा हा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज सुद्धा मला बसत नाही आता. आणि ही ग्रीन कलरची साडी बघा, ही अशी आहे साडी. आणि या साडीचा हा पदर, हा असा पदर आहे. साड्या एवढ्या झालेल्या आहेत ना, आता पुण्यात असल्यामुळे कसं ड्रेसच जास्त घालण्यात येत आहेत. साड्या घालतच नाही मी, तशाच साड्या पडून आहेत. आणि ही बघा, ही मी अशीच ठेवलेली आहे. याचा मला ड्रेस शिवायचा आहे. ही साडी, याच्यावरती फुलं वगैरे खूप छान आहेत आणि वन पीस वगैरे खूप सुंदर दिसेल या साडीचा, म्हणून ही ठेवलेली आहे मी. तर पूर्ण एक सारखी साडी आहे, वेगळी काहीच डिझाईन नाही यामध्ये. सॉफ्ट आहे आणि हा पदर आहे बघा. म्हणजे डेली यूज साठी वगैरे ही ठीक आहे साडी. तर मी ह्याचा वन पीस शिवणार आहे. मी ह्या 2 साड्या आहेत, या मला गिफ्ट मिळालेल्या साड्या आहेत. या 2, ही एक आणि ही एक. तर या काही म्हणजे वापरण्यासारख्या नाहीयेत. तर याचं काय करायचं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. म्हणजे एखादी गोदडी वगैरे शिवू का, याचा काही ड्रेस वगैरे शिवू, किंवा म्हणजे घरी घालण्यासाठी गाऊन वगैरे शिवायचा का, याचं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की काय करू. याची गोदडी शिवू का एखादा ड्रेस शिवू, ते मला कमेंट मध्ये सांगा. या अशाच पडून आहेत साड्या, या बॅग मध्ये ठेवून दिल्या होत्या. कारण वरती वगैरे ठेवल्यानंतर कसं जागा पण नव्हती ठेवायला आणि मग धूळ बसायची विनाकारण, म्हणून मी या बॅग मध्ये ठेवून दिल्या होत्या. आणि ही बघा साडी, ही सुंदर साडी आहे, एकदम अशी मलमलीत साडी आहे. हेवी आहे थोडी, पण याचं वर्क बघा तुम्ही, मोर वगैरे आहे त्याच्यावरती. दिसले का तुम्हाला मोर? आहे साडी. तर याचा सुद्धा मी असा विचार करते, याचा काहीतरी ड्रेस वगैरे शिवायचा म्हणून. तर खूप सुंदर दिसेल याचा ड्रेस. अस्तर लावून वन पीस वगैरे सुद्धा खूप सुंदर दिसेल. तर ही डिझाईन आहे ना, ही मोरांची डिझाईन आहे बघा, ही किती सुंदर आहे बघा. आणि कलर सुद्धा साडीचा बघा तुम्ही किती सुंदर आहे. हे बघा, ही अशी साडी आहे, मोरांची डिझाईन आहे याच्यावरती. आणि विनाकारण म्हणजे घरात पण आणि कपाटात पण पसारा होतोय या साड्यांचा. आणि आता मला कमीच करायच्या आहेत या साड्या, तर काहीतरी याचं म्हणजे बनवायचं आहे मला. तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की याचं काय करायचं. आणि एक ही गिफ्ट मध्ये मिळालेली आहे, मी ही साडी सुद्धा यामध्ये ठेवलेली आहे. म्हणजे पोशाख आहे हा, तर मला आठवत पण नाही आता हा कोणी दिलेला आहे तो. तर ह्याच्यामध्ये बघा, ही अशी साडी आहे आणि ह्याच्यामध्ये बघा फोटो आहे बघा. पुतण्याचं लग्न होतं, तर त्यामध्ये मला ही साडी दिलेली आहे पुतण्याच्या लग्नामध्ये, काकी म्हणून. तर हे बघा, हे नवरदेव आणि नवरी आहेत. ती पुडी सुद्धा अजून यामध्येच आहे, या साडीमध्ये.
तुम्हाला साडी दाखवते मी. हे बघा, ही अशी साडी आहे. कसं जावेनं सांगितलं होतं की ही साडी नेस म्हणून, ब्लाऊज वगैरे शिव म्हणून, पण ती मी अजून काही शिवलेली नाही, तशीच पडून आहे. म्हटलं कुणाला तरी द्यायला वगैरे होईल. अशी आहे ही साडी. मध्ये कपडे आहेत, हे मिस्टरांचे कपडे आहेत. हा टॉवेल आहे. तर एवढ्या साड्या आहेत बघा. आता ही बॅग रिकामी झालेली आहे पूर्ण, तुम्हाला दाखवते. प्रश्न पडलाय की या सगळ्या साड्यांचं करायचं काय, आणि दिवसेंदिवस कसं म्हणजे पडून राहत आहेत साड्या, तर काहीतरी म्हणजे त्याचं म्हणजे काहीतरी कारण म्हणलं पाहिजे की त्या म्हणजे साड्यांचा उपयोग पण होईल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.